ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते ऐरोली विधानसभा मतदारसंघांतर्गत रबाळे गोठिवली गावातील गोदेश्वर महादेव मंदिरासमोरील परिसरात नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मंजूर कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला। आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या अथक प्रयत्नाने या कामास गती मिळाली आहे। 50 लाख रुपये खर्च करून पूर्ण होणाऱ्या या कामामुळे नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे। या कामाच्या शुभारंभासोबतच गणेश नाईक यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाशीच्या माध्यमातून ऑक्टोबर सर्व्हिस वीक अंतर्गत मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या बेंचेस सुविधा सेवेचा शुभारंभ, दानपेटी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आणि नागरिकांना कपडे वाटप कार्यक्रम देखील संपन्न झाला। या प्रसंगी माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाशीचे सदस्य तसंच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होता। सदर कार्यक्रमानंतर गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला। श्री गोदेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये 50 लाखाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं कामाचा शुभारंभ आज केले आहे। माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या प्रयत्नानं आणि सागर नायकांच्या अथक परिश्रमानं या कामाचा शुभारंभ झालेला आहे। लवकरात लवकर हे काम होईल।